नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जी फक्त भयानक नाही तर मनाच्या खोलवर जाऊन बसणारी आहे. ही गोष्ट 4 मित्रांची आहे. एका अशा जंगलाची आहे जिथे शांतता पण भीतीदायक वाटते आणि एका अशा तळ्याची आहे जिथे पाणी शांत दिसतं पण आत काहीतरी वेगळंच लपलेलं आहे. ही गोष्ट पूर्ण ऐका कारण शेवट तुमच्या मनात खूप काळ राहील. सन 1991 मध्ये अमेरिकेच्या उत्तर भागात ग्रेवूड नॅशनल फॉरेस्ट नावाचं एक खूप मोठं आणि घनदाट जंगल होतं. या जंगलाच्या मध्यभागी एक खोल काळसर तळं होतं ज्याचं नाव होतं हॉलो क्रीक लेक. स्थानिक लोक तिथे फारसे जात नसत कारण त्यांचं म्हणणं होतं की जे लोक त्या तळ्याकडे जास्त वेळ पाहतात ते बदलतात आणि जे लोक तिथे रात्र घालवतात ते परत कधीच पूर्वीसारखे राहत नाहीत. पण शहरात राहणाऱ्या 4 मित्रांसाठी या सगळ्या गोष्टी फक्त अफवा होत्या. या 4 मित्रांची नावं होती एरन, जो खूप प्रॅक्टिकल आणि शांत स्वभावाचा होता, मार्कस, जो थोडा इम्पल्सिव्ह आणि मजा करणारा होता, लिली, जी इमोशनली सेन्सिटिव्ह पण खूप केअरिंग होती, आणि नोरा, जी थोडी इंट्रोवर्ट होती पण प्रत्येक गोष्ट खोल लक्षात ठेवणारी होती. नोराचा 19वा वाढदिवस जवळ आला होता म्हणून या चौघांनी ठरवलं की बर्थडे सेलिब्रेशन काहीतरी वेगळ्या पद्धतीने करायचं. म्हणून त्यांनी कॅम्पिंग ट्रिप प्लॅन केली आणि हॉलो क्रीक लेक जवळ जायचं ठरवलं. शहरातून जंगलाकडे जाताना सुरुवातीला सगळं नॉर्मल वाटत होतं. ते गाणे ऐकत होते, हसत होते, जुन्या आठवणी सांगत होते. पण जसं जसं कार जंगलाच्या आत जात होती तसं तसं वातावरण बदलायला लागलं. झाडं जास्त उंच होत होती, रस्ता अरुंद होत होता आणि मोबाईल नेटवर्क हळूहळू गायब झालं. लिलीने हसत म्हटलं की हे खरंच हॉरर मूवी सारखं वाटतंय. मार्कसने जोक केला की काही झालं तरी मी भूताशी फाईट करीन. पण नोरा खिडकी बाहेर पाहत शांत होती कारण तिला एक विचित्र भावना येत होती, जणू जंगल त्यांना पाहत होतं. जेव्हा ते शेवटी तळ्याजवळ पोहोचले तेव्हा जागा दिसायला खूप सुंदर होती. पाणी शांत होतं, झाडांची रिफ्लेक्शन्स तळ्यात दिसत होती आणि हवा थंड होती. पण त्या सौंदर्यामध्ये काहीतरी विचित्र होतं, एक प्रकारची दाबलेली शांतता जी अस्वस्थ करणारी होती. सप्लाईज घ्यायला ते जवळच्या एका लहान वुडन कॅबिन मध्ये गेले. तिथे एक म्हातारा माणूस बसलेला होता. त्याचा चेहरा थकलेला होता आणि डोळे खूप खोल होते. एरनने त्याच्याकडे स्नॅक्स आणि पाण्याबद्दल विचारलं तेव्हा त्या माणसाने आधी सगळ्यांकडे एकटक पाहिलं आणि मग हळू आवाजात विचारलं, तुम्ही तळ्याजवळ थांबणार आहात का? मार्कसने हसून हो म्हटलं आणि मग त्या माणसाच्या चेहऱ्यावर हलकीशी चिंता दिसली. त्याने फक्त एवढंच म्हटलं की शक्य असेल तर रात्र इथे घालवू नका, काही जागा माणसांसाठी नसतात. लिलीने ऑकवर्ड स्माइल दिली. एरनने थँक्स म्हटलं आणि सगळे बाहेर निघाले. पण नोराच्या मनात त्या माणसाचे शब्द बसले होते. त्यांनी तळ्याजवळ थोड्या आत जाऊन तंबू लावला. सभोवताली मोठी झाडं होती आणि पाणी अगदी जवळ होतं. संध्याकाळी त्यांनी फायर पेटवला, गप्पा मारल्या, बर्थडे सेलिब्रेट केला, केक कापला, फोटो काढले आणि काही वेळासाठी सगळं खूप नॉर्मल आणि आनंदी वाटत होतं. पण जसजशी रात्र पुढे जात होती तसतसा आवाज बदलायला लागले. किड्यांचे आवाज कमी झाले, वारा थांबला आणि एक प्रकारची अननॅचरल शांतता पसरली. नोराला सारखी सारखी वाटत होतं की कोणीतरी अंधारातून त्यांना पाहत आहे, पण ती काही बोलली नाही कारण तिला वाटलं सगळे तिची मजा करतील. रात्री सगळे तंबूत झोपायला गेले. काही वेळानंतर लिलीला जाग आली. तिला बाहेर पानं चिरडल्याचा आवाज ऐकू आला. तिने एरनला हलवलं. एरन अर्धवट झोपेत म्हणाला की कदाचित प्राणी असेल. लिली परत झोपायचा प्रयत्न करत होती पण तिचं लक्ष बाहेर गेलं. तिने झिप थोडी उघडून बाहेर पाहिलं आणि तिला काही अंतरावर झाडांमध्ये एक उंच आकृती उभी असल्यासारखी वाटली, पण अंधारामुळे नीट दिसत नव्हतं. तिने पटकन झिप बंद केली आणि स्वतःला समजावलं की हा फक्त इमॅजिनेशन आहे. थोड्या वेळाने मार्कसला पाण्याजवळून हलका स्प्लॅश ऐकू आला, जणू कोणीतरी हळूच पाण्यात पाऊल टाकलं. त्याने डोळे उघडले आणि लक्ष दिलं पण बाहेर काहीच आवाज नव्हता आणि पुन्हा शांतता झाली. रात्री जशी पुढे सरकत होती तसं तसं वातावरण अधिक जड होत गेलं. एरनला अचानक जाणवलं की तंबूच्या बाहेर खूप जवळ कोणीतरी उभं आहे कारण त्याला श्वासासारखा आवाज येत होता, खूप जवळचा. त्याने हळूच डोकं वर केलं आणि त्या क्षणी त्याला झिपच्या फटीतून 2 मंद लाल चमकणारे डोळे दिसले. त्याचं शरीर गोठून गेलं. तो काही बोलू शकला नाही. त्याला वाटलं हे हॅल्युसिनेशन असेल म्हणून त्याने डोळे घट्ट बंद केले. पण काही सेकंदातच तंबूवर काहीतरी जोरात आदळलं. लिली ओरडली. मार्कस उठून बसला. नोरा घाबरून रडायला लागली. बाहेरून आवाज येत होते, जणू तंबू भोवती कोणीतरी फिरत आहे. मग अचानक सगळं थांबलं. पूर्ण शांतता झाली, अशी शांतता की हृदयाचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते. एरनने धाडस करून झिप उघडली आणि बाहेर पाहिलं पण बाहेर काहीच नव्हतं. फक्त तळ्याकडे जाताना ओल्या मातीवर खोल पावलांचे ठसे दिसत होते. पण ते पायांचे ठसे सामान्य नव्हते, ते खूप लांब होते, जणू कोणीतरी खूप उंच गोष्ट चालली होती. त्या रात्रीनंतर त्यांना झोप लागली नाही. सकाळ झाली तेव्हा त्यांनी ठरवलं की इथून निघून जावं. पण जेव्हा त्यांनी नोराला उठवायचा प्रयत्न केला तेव्हा ती तंबूमध्ये नव्हती. तिची बॅग होती, तिचा
तिचा फोन होता पण ती गायब होती. सगळे घाबरले. त्यांनी जंगलात शोध घेतला, नावाने ओरडले, पण काही उत्तर मिळालं नाही. शेवटी त्यांनी पोलिसांना कळवलं. सर्च सुरू झाला. डायव्हर्स तळ्यात उतरले, फॉरेस्ट टीम्स जंगलात गेले, पण नोरा सापडली नाही. काही दिवसांनी तिची डायरी तळ्याच्या काठावर सापडली. त्या डायरीत शेवटचं वाक्य लिहिलेलं होतं, ते मला पाहत आहे आणि ते पाण्यातून माझ्या दिशेने येत आहे. त्यानंतर हा केस अनरिझॉल्व्ड राहिला. एरन, मार्कस आणि लिली आयुष्यभर त्या घटनेतून बाहेर आले नाहीत. मार्कसने काही वर्षांनी आत्महत्या केली. लिली डिप्रेशन मध्ये गेली. एरन अजूनही एकटा राहतो आणि तो सांगतो की कधी कधी रात्री त्याच्या खिडकीबाहेर त्याला 2 लाल डोळे दिसतात. आजही हॉलो क्रीक लेक जवळ लोक जातात एक्सप्लोरेशन करायला, पण काही लोक सांगतात की रात्री तिथे कॅमेरा चालू ठेवला तर बॅकग्राऊंड मध्ये उंच सावली हलताना दिसते आणि पाण्यात कधी कधी लाल रिफ्लेक्शन दिसतं. जणू काहीतरी अजूनही तिथे आहे, अजूनही वाट पाहत आहे पुढच्या कोणाच्या तरी. जर तुम्हाला अशा रहस्यमय आणि भीषण कथा आवडत असतील तर ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.